दुसऱ्या 2 दिवसात 12 नाटकं झाली रे. काय वाटतं कोण पुढे जाईल? 12 मधली 8 नाटकं अशी होती जी खूप टफ होते. बरोबर. त्या 12 मधले जे काही इव्हेंट होते, डान्स होते, त्यांचं सादरीकरण होतं, हे पाहता 5 प्रेक्षकांची परत एकदा ती स्पर्धा होणार आहे त्यांच्यात. हो. त्यामुळे त्यांचा जो निकाल लागेल तो एकदम उरलेले 4 ना, म्हणजे खरं तर 12च्या 12 चांगलीच आहेत नाटकं. परीक्षकांचं काय होतं सर? ते आतापर्यंत डोक्याचा भोगा झाला. डोक्याचा भोगा. आणि इथनं पुढचे परत जे काय नाटकं होणार त्याच्यात परत वेगळं परीक्षण असणार आहे त्यांचं. आज पण 2-2, 3-3 स्टार कॉलेजेस आहेत. बघूया काय घडतंय. चला चहा तर त्या घेऊन आपण आपलं टेन्शन जरा रिलीफ करूयात. 12 एकांकिकेचं आणि इथून पुढचं टेन्शन घ्यायला सुरुवात करूयात. प्रशांत, कालचा स्लॉट रात्री 8:30ला संपला, पण तू रात्री 12:30 पर्यंत इथे काय करत होतास? रंगीत थांबवलं रंगीत आणि 8:30ला संपला काही घरी नाही जात आहेत. कारण जी मुलं रंगीत जे येतात रंगीत तालीमीसाठी येतात त्यांना आमच्यावर कुठेतरी विश्वास असतो, म्हणून मग त्यांच्यासाठी थांबावं लागतं. काही त्यांच्याकडून आम्हाला इनपुट मिळतं, आमच्याकडून त्यांना मिळतात. सो आम्ही 12:30 पर्यंत थांबलो होतो काल आणि मग घरी गेलो. खरं तर हे माझ्या कॉलेजपासून मी करतोय. कॉलेजमध्ये असताना कला मंडळातून फिरोद्या करत असताना मी कन्सोलर पण असायचो, नाटकाचे म्युझिक पण बाकी ऑपरेट करायचो आणि कन्सोलर असताना मध्ये 1-2 वेळा अभिनय पण केलेला आहे, पण ते असू दे ते. सो मग आजच्या पहिल्या नाटकाची तयारी झाली? येस, एक्झॅक्टली झालेली आहे. आता जस्ट म्यूट सोडायचं आणि सुरू. वाव. फिरोदियाच्या प्राथमिक फेरीचा आज 3रा दिवस. सत्र पहिलं, नाटक पहिलं, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत. आणि नाटकाचं नाव आहे ही आणि ती. Hello, I am Arya Thakre and I watched the PCCOE's नाटक आणि ते नाटक फार भारी होतं. लाईक इट वॉज व्हेरी एनर्जेटिक. आय लाईक द म्युझिक, आय लाईक द पेंटिंग्स अँड द कॉन्सेप्ट वॉज व्हेरी इंट्रिगिंग. खूप शेवटपर्यंत कळलंच नाही की कोण कल्प्रिट होतं. सो इट वॉज व्हेरी अमेझिंग. आय एन्जॉयड इट अ लॉट. नमस्कार, मी स्मिता खुरसाळे. आत्ताच ही अँड ती हे नाटक आम्ही बघितलं आणि अतिशय सुंदर नाटक होतं. आर्ट फॉर्म्स एकाहून एक सरस होते आणि डान्स आणि म्युझिकचं तर विचारायलाच नको. अतिशय सुंदर डान्सेस केले सगळ्यांनी. ॲक्टिंग पण छान होती आणि स्टोरी लाईन खूप छान वाटली. सगळ्यात शेवटी जो काही उलगडा झाला रहस्याचा, त्यामुळे तर नाटक अगदी वेगळ्या उंचीवर पोहोचलं असं वाटलं. नमस्कार मंडळी. फिरोदिया करंडकच्या प्राथमिक फेरीच्या 3ऱ्या दिवसामधलं पहिलं सत्र आणि त्यातलं पहिलं सादरीकरण होतं पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय अँड रिसर्च. आणि हे रावेतचं कॉलेज आहे आणि हे सगळं कॉलेज आत्ता ही पूर्ण टीम माझ्यासोबत उभी आहे. हा जरा बोर्ड दाखवा. हा बोर्ड वाचून प्रेक्षकांना एक अंदाज येईल की नाटक काय होतं. सो इन जनरली गेल्या काही वर्षांमध्ये फिरोद्यामध्ये देश, युद्ध, धर्म आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थीम येतात. ते करत असताना आज एक असं हलकं फुलकं सटल नाटक बघायला मिळालं आम्हाला. सो आपण त्यांनाच विचारू की हे सगळं सुचलं कुठून. सर्वात पहिले बोलायचं तर की आमचे मागचे 3 वर्ष, म्हणजे मी आता लास्ट इयरला आहे, आमच्या मागचे 3ही वर्ष आम्ही खूप सिरियस नाटक केलं होतं, सायन्स फिक्शन, हॉरर. तर मग यावर्षी जेव्हा थीम निवडायची वेळ आली तेव्हा आम्हाला असं झालं की काहीतरी नवीन, हलकं, फनी किंवा रोमॅन्स, रॉमकॉम असं निवडू. पण आम्हाला आमचा थोडासा ट्विस्ट जो आहे की आम्ही थ्रिलर करतो ते ठेवायचंच होतं. त्यामुळे रॉमकॉम आणि त्याच्यात एक थ्रिल आम्ही ठेवला आणि त्यामुळे हे आता जे सादर केलं ते झालंय. हॅलो. आत्ताच फिरोद्याच्या 3ऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातलं पहिलं नाटक म्हणजे पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय अँड रिसर्च रावेतचं हे कॉलेज, त्यांचं एक हलकं फुलकं छान असं एक कलरफुल नाटक बघितलं.
खूप वर्षानंतर फिरोद्यामध्ये असं एक छान एक लव्ह स्टोरी आणि त्याच्यामध्ये एक थोडासा एक तिढा त्यांनी निर्माण केला होता की एक थोडासा त्याचा सस्पेन्स त्यांनी ॲड केला होता. पण तो सस्पेन्स मी आत्ता फोडणार नाही. मजेशीर होती कथा, रोमॅन्टिक कपलची एक गोष्ट होती आणि छान त्यांनी खेळवून ठेवलं. नाटक छान होतं, म्युझिक छान होता, डान्सेस सगळे छान होते, इतर कला पण होत्या आणि एकंदरीत खूप वर्षानंतर फिरोद्याचा जो एक टिपिकल पॅटर्न किंवा टिपिकल नाटक ज्याला म्हणता येईल ना, त्या पॅटर्नमधलं नाटक बघायला मिळालं. मस्त होतं. तुम्ही पुढच्या राऊंडला गेलं तर नक्की बघा. मित्रांनो, फिरोद्याच्या प्राथमिक फेरीच्या 3ऱ्या दिवसाचं सत्र पहिलं, नाटक दुसरं, पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजेच PVG COET, द एकोज ऑफ सायलन्स. चला बघूया. नाटक खूपच सुंदर होतं. फिरोदिया आणि पुरुषोत्तम करंडक मी माझ्या कॉलेजच्या जीवनात बघितलं होतं. आता त्यानंतर बघताना खूप मजा आली आणि पूर्वीपेक्षा एक चेंज मला खूप वाटला की जास्त मुलं सहभागी होत आहेत यात. कॉलेजमधनं टेक्नॉलॉजीचा वापर खूप सुंदर केलेला आहे आणि एकंदरीत खूप मस्त झाली. दोन्ही नाटकं छान झाली, मला आवडली. थँक्यू. दोन्ही नाटकं छान होती आणि ते कॉम्पिटिटर आहेत हे समजून येत होतं. फक्त पहिल्या नाटकामध्ये त्यांनी म्हणजे सगळ्या थीम्स त्यांनी म्हणजे डान्स दाखवला आणि प्रॉप्स खूप वापरले, आवाजात पण कॉन्फिडंट होतं आणि एक मिळून आलं ते सगळं नाटक. आपण बघत होतात पहिल्या सत्रातलं दुसरं नाटक, द एको ऑफ सायलन्स. सो ही आहे पूर्ण टीम एको ऑफ सायलन्सची. सो तुमचं कॉलेज आय थिंक फेमस आहे फॉर वेगवेगळ्या थीमसाठी. सो यावर्षीची जी थीम आहे एको ऑफ सायलन्सची, त्याबद्दल सांगणार, कशी काय सुचली ही थीम? ॲक्च्युली ही थीम आमच्यात एका टीममेटच्या वाचनामध्ये आली होती. अरे वा. एका नॉवेलच्या रेफरन्सनी आम्ही हे नाटक बसवलेलं आहे आणि दरवेळी आम्ही समाज रिलेटेड किंवा लोकांना द्यावं असं काहीतरी विचार करत असतो. यावेळेस आम्ही थोडीशी हटके थीम, क्राईम थ्रिलर विचार केला आणि थोडंसं आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं नाटक बसवायचा ट्राय केलेलं आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं नाटक होतं यावर्षी. सो हाऊ वॉज दॅट प्रोसेस अँड एक्सपिरियन्स? प्रोसेस खूप छान होती. सगळे नवीन आलेले मुलं, जुने मुलं, सगळ्यांनी खूप मेहनत केली. खूप एक टीम बॉन्डिंग दाखवून आम्ही जे काय स्टेजवरती उभं केलं, त्याच्यामुळं जो काय रिझल्ट आला तो आज दिसला तुम्हाला. हॅलो, मी आत्ताच 3ऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातलं दुसरं नाटक म्हणजे पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय PVG COETचं नाटक बघितलं, द एको ऑफ सायलेन्स. मानवी मन, मनाचे विकार आणि त्याच्याशी निगडीत थ्रिलर गोष्टी या आपल्याला काही नवीन नाहीत, पण त्या जितके वेळा आपल्यासमोर येतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतात, तेव्हा त्याची भुरळच पडते. कारण त्याचा गाभा हा प्रत्येक मनाचा जसा गाभा वेगळा आहे तसा प्रत्येक कथेचा एक गाभा वेगळा असतो. आणि ह्या कॉलेजनी पेंटिंगच्या माध्यमातून जी कथा उभी केली ना, ती एक वेगळ्याच प्रकारची होती, एक विलक्षण असा अनुभव देणारी कथा होती. थोडा विचारात पडलो मी. छान होतं नाटक. मावशी, पहिल्या सत्रातलं आता 3रं नाटक, रंगो से प्यारे, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. येत आहे का बघायला? माझी ड्युटी इथं आहे. बरं, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. मी जाणार आहे. नमस्कार, मी आनंद जोशी. आत्ताच मी एक नाटक बघितलं, शाहू कॉलेज अभियांत्रिकी महाविद्यालयाचं. राधा आणि कृष्णाची प्रेम कहाणी आजच्याही युगात कशी चालूच आहे आणि फक्त बदललं आहे असे की कृष्णाला खूप मोठी कामं होती आणि आज करिअरच्या मागे जेव्हा आपण धावतो त्यावेळेस खऱ्या प्रेमाला मुकणं कशाला म्हणतात हे मांडण्याचा त्यांचा एक चांगला प्रयत्न या माध्यमातून दिसला. त्यांचे आर्ट फॉर्म्स खूप छान होते, रंगसंगती आणि प्रेझेंटेशन अत्युत्तम वाटलं आणि त्यांना पुढच्या फेरीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही आत्ता रंगो के परे हे नाटक पाहिलं आणि नाटकाच्या नेपथ्यापासून तर जे काही फाईन आर्ट्स केलेले आहेत
त्यांनी आम्हाला खूप जास्त अट्रॅक्ट केलं आहे. स्टोरी लाईन पण आम्हाला छान वाटली आणि ॲक्टिंग पण ऑन टॉप होती. त्यातूनही जास्त नृत्य खूप छान केलेलं. म्हणजे ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर नाटक खूप छान होतं. आम्हाला एकही क्षण असं बोर वगैरे नाही झालं. म्हणजे मला प्रेमामध्ये सॅक्रिफाईस काय असतं ते कळालं त्या नाटकामधनं आणि खूप छानरित्या त्यांनी दाखवलं सगळं की लाईक तुम्हाला जर तुमचे गोल्स गाठायचे पण तुम्हाला तुमची नाती सोडावी नाही लागणार, असलं काही करा. लाईक मला आवडलं, खूप आवडलं. त्याचं नैपथ्य पण खूप भारी होतं. वो नाटक बहुत एकदम कड़क था. उसमें सेट भी एकदम मस्त था. उसमें एक हाथी बीच में लाया, वो एकदम रियलिस्टिक लग रहा था. एंड फाइन आर्ट्स एकदम बाप. खरंच खूप मस्त होतं. स्टोरी ओव्हरऑल खूप मस्त होती. सेट तर खूप मस्त होता. मला खूप आवडला सेट आणि मी अशी इच्छा करतो की ते पुढे जावं. थँक्यू. नमस्कार. फिरोदिया करंडकच्या प्राथमिक फेरीच्या तिसऱ्या दिवसाचं पहिल्या सत्रातलं तिसरं नाटक राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचं नाटक होतं रंगो के परे. पारंपरिक श्रीकृष्ण राधेची कथा आजच्या युगामध्ये कुठल्या पद्धतीने लोकांसमोर येऊ शकते ह्याचं एक उत्तम सादरीकरण यांनी आत्ता आपल्यासमोर मांडलं. सो माझ्यासोबत आहेत लेखक आणि दिग्दर्शक, लेखक बरोबर आणि दिग्दर्शक शर्वयू. सो मला पहिला तुम्हा दोघांना एक प्रश्न आहे की राधाकृष्ण हे तसं सर्व भाषांमध्ये कव्हर केलं जाऊ शकतं आणि आपण सर्व मराठी भाषेतली मंडळी, पुण्यातली मंडळी, तरी हे नाटक आपण हिंदीमध्ये करावं, रंगो के परे. तर असं काय वाटलं की आपण हिंदीमध्ये करावं? म्हणजे हा बॉलिवूडचा प्रभाव आहे का, कथाच हिंदीत सुचली होती का मराठीत सुचली, मग असं वाटलं की नाही अरे हिंदी आणि हे सगळं जरा सोयीचं होईल, काय वाटलं? ॲक्च्युली कथेची बेसलाईन हिंदीमध्ये सुचलेली. ओके. आणि तिथलं कल्चर बघता ते हिंदीमध्ये करायला जास्त आवडलं आम्हाला. ओके. म्हणून आम्ही ते हिंदीमध्ये केलं. तर ओव्हरऑल ह्या सगळ्याची प्रोसेस कशी होती? म्हणजे आता नाटक हिंदी करतोय म्हणून तुम्ही पूर्ण बॅकस्टेजला पूर्ण प्रोसेसवर हिंदी बोलत होतात का आपापसात मराठीच बोलायचं पण नाटक हिंदी करत होतात? योग्य प्रश्न विचारला. नाही म्हणजे सुरुवात हीच होती की सगळ्यांनी हिंदी बोलावं, पण ती 4 दिवसात असं झालं की नाही, म्हणजे कामच होत नव्हती. आपली चिडचिड होती बॅकस्टेज करताना, म्युझिक करताना. अरे मेरे को क्या म्हणणे काय आहे? बरोबर. त्यामुळे आम्हाला 4 दिवसात आम्हाला कळलं की नाही हे आपल्याच्याने होणार नाही. त्यामुळे आम्ही मराठीतच बोलायचो, फक्त नाटक करताना तेवढं हिंदीत बोलायचं. ओके. पूर्ण याच्या प्रोसेसमध्ये आम्ही जे नवीन शिकलो क्लासिकलमध्ये पूर्णपणे ते खूप जास्त युनिक होतं आणि खूप आवडलं सर्वांना. म्हणजे मज्जा आली करताना. काय बघतेस तू? टेम्पोकडे काय बघत बसलीस? टेम्पोकडे म्हणजे काय काय केलं या मुलांनी ते बघते मी. आता तू यावेळेस पहिल्यांदा बघितलंस ना फिरोद्या, त्यामुळे तुला सगळ्याच गोष्टींची भुरळ पडली असेल. एवढं सगळं सामान आणतात आणि एवढं सगळं काय काय करतात. कसं वाटतंय मग फिरोद्या? भारी वाटतंय. भारी वाटतंय ना? यांच्या मुलांच्यासाठी बाप वाटतंय. आता तर अर्धी स्पर्धा झाली, म्हणजे 15 नाटकं झालीत. तुला काय वाटतं ह्यातलं किती लोक जातील पुढे? आजचे कठीण आहे असं. मी म्हणजे परीक्षकांची पण परीक्षा असणार आहे, मी काय सांगू. खरंय, परीक्षकांची पण परीक्षा घेणारच सत्र झालं. येस. चला पुढच्या सत्राकडे जाऊया. चला.